सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे रोज नवीन घोषणा होत आहेत. भूमिपूजन तर काही ठिकाणी उद्घाटने यामुळे मतदार राजा अगदी भांबावून गेला आहे. अशातच बदलापूर शहरात अनेक महिने फेस्टिवल उत्सव यांची नुसती रेलचेल सुरू आहे. राज्यातील मराठी हिंदी डान्सर सिंगर यांची यादी संपली म्हणून आता देशातील हिंदी पट्ट्यातील कलाकार हजेरी लावून जात आहेत. हे कमी म्हणून की काय, विविध कारणाने पैठण्या व साड्यांच्या बक्षिसे देणाऱ्या स्पर्धा प्रत्येक भागात सुरू आहेत. लोकांची प्रचंड गर्दी अशा कार्यक्रमांना असते. त्यामुळे राजकारणी असे इव्हेंट करून धन्य होताना दिसत आहेत. परंतु आरोग्य, शिक्षण, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांअभावी नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे त्याबाबत कोण बोलायला तयार नाही. शहरात व ग्रामीण भागात फक्त कॉन्क्रीट रस्ते हाच विषय अग्रक्रमाने दिसून येतोय. यात प्रचंड नफा आणि मापात पाप हेच गणित असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे चांगले डांबरी रस्ते खोदून कॉन्क्रीट ओतलं जात आहे. याचवेळी अलीकडे गरीब मुलांना शिक्षण देणाऱ्या शाळांची दुरावस्था कशी आहे ते उघडकीस आले. बदलापूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या चोंड या मराठी बहुल गावातील शाळेची इमारतीची परिसरातील दुरावस्था तुम्हीच पहा. या शाळेत 1ली ते 5वी पर्यंत वर्ग भरतात. त्यात सुमारे 75 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इथे 2 शिक्षक आहेत, परंतु एकच शिक्षक उपलब्ध असतो, कारण दुसरा शिक्षक आजूबाजूला असलेल्या गाववाडीतील एक शिक्षकी असलेल्या शाळेत जातो. कारण कोणत्या तरी शाळेत एक तरी शिक्षक रजेवर किंवा इतर कारणासाठी गैरहजर असला तर ती शाळा सुरू राहण्यासाठी चोंडचा गुरुजी कामी येतो. म्हणजेच कमी तिथे चोंडचा शिक्षक कामी, असं सध्या चालू आहे. यामुळे चोंडचे विद्यार्थी मात्र शिक्षणापासून दुर्लक्षित राहिलेले आहेत. या शाळेच्या आवारात रोटरी क्लब मुंबईने एक प्रसाधनगृह बांधून दिले, परंतु त्या स्वच्छतागृहाच्या बांधकाम करण्याच्या ठेकेदारीच्या कुरघोडीतून अनेक महिने त्या स्वच्छतागृहाला नळ जोडणी दिली नाही. नवीन इमारतीमध्ये पंखेसुद्धा नाहीत. शाळेच्या आवारात प्रचंड मातीचे ढिगारे, जुन्या जीर्ण बंद असलेल्या इमारती, खोल्या, झाडे, तोडून उरलेले खोड यामुळे शाळेचा परिसर अत्यंत दीनवाणा झाला आहे. शालेय वातावरणाचा मागमूस तिथं दिसत नाही. शिक्षण घेण्यासाठी आवश्यक ते आनंदी वातावरण सुद्धा त्या शाळेच्या आवारात नाही. शिक्षक नाही, सुविधा नाहीत, अशी परिस्थिती थोड्याफार फरकाने आपल्याला सगळीकडेच दिसत आहे. राजकीय व सामाजिक कार्यकर्ते नाच गाण्याचे कार्यक्रम करत लोकरंजन करण्यात आणि पैठण्या वाटण्यात मशगूल आहेत आणि सामान्य माणूस त्याला बळी पडून गर्दी करतोय. पण पुढची पिढी, शाळेला जाणारी निरागस बालकं यांचा काय दोष? ते बदलायला हवं नाही का? आपले बदलापूरसाठी मनोज वैद्य, ध्वनी मोरेश्वर बागडे.